नागपुर में अपराधियों ने बीती रात एक व्यापारी को गोली मारकर 50 लाख रुपए लूट लिए। यह वारदात जरीपटका थाना क्षेत्र के कड़वी चौक पर हुई, जहां पर 4 नकाबपोश लुटेरों ने व्यापारी पर ताबड़तोड़ गोलियां चलाई और नकदी से भरा बैग लेकर फरार हो गए। गंभीर रूप से घायल व्यापारी को अस्पताल में भर्ती कराया गया। पुलिस ने मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। काल संध्याकाळी साधारण 7:45च्या सुमारास राजीव रूपचंद दीपानी जे मकोसा बागमध्ये राहणारे आहेत आणि त्यांचं वैयक्तिक ऑफिस आहे 10 नंबर पुलियाजवळ त्यांचं ऑफिस आहे। त्यांचं ग्रेन मर्चंट आहे, ते ट्रेडर्स आहेत, धान्याचे ट्रेडिंगचा व्यवसाय करतात आणि त्यांच्याकडे त्या निमित्ताने कॅश खूप असते। तर 7:45च्या संदर्भात ते ऑफिसची कॅश घेऊन साधारण 50 लाख रुपये कॅश त्यांच्या चामडी बॅगेमध्ये घेऊन घरी निघालेले असताना बाईकवरून आलेल्या 2 अनोळखी व्यक्तींनी त्यांना थांबवलं। पहिल्यांदा त्यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला, त्यामुळे त्यांचा बॅलन्स घेऊन ते साईडला झाले। त्यानंतर त्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्यावरती 3 गोळ्या झाडल्या, त्यापैकी 1 गोळी त्यांच्या पाठीला लागलेली आहे। सध्या ते स्टेबल असले तरी मॅक्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि अशी घटना घडल्यानंतर आम्ही प्रथम त्यांचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला असता सध्या डॉक्टरांनी त्यांना अनफिट दर्शवल्यामुळे त्यांच्या पत्नीची फिर्याद घेऊन आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। 2 मोटरसायकलवर आलेले 2 इसम आहेत। स्प्लेंडर काळ्या रंगाची स्प्लेंडर आहे असं प्राथमिकदृष्ट्या फिर्यादीने कळवलेलं आहे आणि त्यांनी एकूण 3 राऊंड फायर केले, त्यापैकी 1 त्यांना आपल्या राऊंड लागलेला आहे। 3 राऊंडच्या पुंगळ्या आपल्याला घटनास्थळावरती मिळालेल्या आहेत। सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी माननीय जॉईंट सीपी ॲडिशनल सीपी क्राईम ॲडिशनल सीपी विनोद दिगन साहेब, नंतर DCP ACP साहेब या स्वतःने सगळ्यांनी भेट दिलेले आहेत। माननीय DCP झुल्फाय साहेब आणि ACP बंडीवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे। जरीपटका पोलिसांच्या दोन्ही DB टीम तसेच ACP जरीपटका डिव्हिजनच्या अंडर असलेले सगळ्या DB टीम्स या आरोपींचा शोध घेणं चालू आहे। CCTV तसेच इतर माहितीच्या आधारे आम्ही या गुन्ह्याचा तपास करीत आहोत। जखमी आहे ते प्रकृती स्थिर आहे। गोळी त्यांना पाठीमागे लागलेली आहे, परंतु एक्झिट नसल्यामुळे आतमध्ये असलेल्या गोळीबाबतचं स्कॅनिंग करून त्यांचे पुढील उपचार चालू आहे, परंतु प्रकृती त्यांची स्थिर असल्याचं डॉक्टरांनी कळवलेलं आहे।